रामकृष्ण हरी माऊली आळंदी ते पंढरपूर वारीमध्ये आजचा 9वा दिवस आहे आणि आजच्या 9व्या दिवसापासून जसं सीमेवरती आर्मी काम करते तसंच या वारीमध्ये थकलेले जे वारकरी असतात त्यांची सेवा करणारे येलो आर्मी आहेत आणि येलो आर्मी या वारकऱ्यांची फूट मसाज करते, मालिश करते, हेड मालिश म्हणजे केसापासून नखापर्यंत जे काही दुखणं असतं वारकऱ्यांचं ते दूर करते. अशी आपल्या बरोबर ग्रीन जशी आर्मी आहे तशी येलो आर्मी आपल्या बरोबर. त्या येलो आर्मीचे कॅप्टन या ठिकाणी आपल्या बरोबर येलो आर्मीचे कॅप्टन आदरणीय तुषार महाराज आपल्या बरोबर आहेत. महाराज, गेले 5-6 वर्ष झाले मी पाहतोय की थकलेल्या वारकऱ्यांचं तुम्ही जी सेवा करताय ती सेवा तुम्हाला असं का वाटलं की करावे, काय म्हणत आठवल्यांचे प्रणिती श्री रविशंकरजी सांगतात की जीवन जगताना 3 गोष्टी करा. त्या जर का 3 गोष्टी तुम्ही केल्या तर जीवनात तुम्हाला कोणती गोष्टीची कमतरता नाही पडणार. त्या 3 गोष्टी आहे सेवा, साधना आणि सत्संग. सेवा ही खूप महत्वाची आहे जीवनामध्ये. तुकाराम महाराजांच्या अभंगात सांगतात की सेवा कोणाची करायची. अभंग असा आहे, गीता भागवती करीती श्रवण अखंड चिंतन उठोबाचे तुका म्हणे मज घडू त्यांची सेवा पर म्हणजे दवा पार नाही. म्हणजे ह्या वारकऱ्यांची सेवा घडू असं तुकाराम महाराज देवाकडे मागणं मागतात आणि ती सेवा करायची संधी आम्हाला सर्व व्हॉलंटियरला भेटते. नक्की. तुम्ही असं म्हटलं जातं की उद्योग जर असेल उद्योग तर त्याला वेळ असतो, पण मी पाहतोय गेली 5 वर्ष झाले तुम्ही अखंड वारीमध्ये ही सेवा देताय आणि घरावरती तुळशीपत्र टाकून लोक वारीला येतात असं मी ऐकलं होतं. पण उद्योजक करत असताना पण तुम्ही पूर्ण तुळशीपत्र सोडताय, उद्योगावर तुमच्या तुळशीपत्र सोडून तुम्ही येत आहे, तर हे कसं जमतं तुम्हाला? महाराजांचा अभंग आहे, ठेवून भार राहिलो निश्चिंती. नंतर का भगवंतावर आपण भार ठेवत असेल तर निश्चिंत राहा, तो त्याचं सर्व निवारण करत असतो. म्हणजे भगवंताला यांनी सोडून दिले भगवंतावरती आणि ही सेवा करताय. सेवेमध्ये साधारणतः किती येलो आर्मी आहे? मी मगाशीच म्हटलं की जसं सीमेवरती ग्रीन आर्मी काम करते तसं तुम्ही वारीमध्ये येलो आर्मी म्हणून उद्भवलं आहे. येलो आर्मीमध्ये येलो भरपूर आर्ट ऑफ लिव्हिंगचे कार्यकर्ते आहेत, ते काम करतात आणि त्याचं मी म्हणतो तुम्ही एक कॅप्टन आहात, कारण कॅप्टनच हे उत्कृष्ट नियोजन करत. किती दिवसापासून नियोजन असतं आणि काय नियोजन करता वारी? कॅप्टन नाही म्हणता येणार, करता करता ईश्वर आहे, तो सर्व आमच्या सर्व व्हॉलंटियर करून घेत आहे. गेले 17 वर्ष पांडुरंगाच्या कृपेने आम्ही ही सेवा करत आहोत आणि भगवंताकडे एवढी प्रार्थना आहे की आमच्या पिढ्यानपिढ्या ही सेवा चालू राहो. म्हणजे तुमच्या पिढीने वारकरी संप्रदायामध्ये तुम्ही महाराज म्हणून पण काम करताय, तुमची काय परंपरा आहे? म्हणजे आजोबा तुमचे वारकरी होते, तुम्ही मागे सांगितलं होतं, त्यांच्याकडनं तुम्ही कशी प्रेरणा घेताय? आजोबा असेल पंजोबा असेल त्यांच्यापासूनच आम्हाला प्रेरणा मिळालेली आहे की बा या वारकऱ्यांची सेवा करत राहिली पाहिजे. आणि तुम्ही तुमच्या वारकरी संप्रदायामध्ये तुम्ही आळंदी आणि देहू याच्या मध्ये राहताय. मग आळंदी देहूच्या मध्ये राहताय, तुम्हाला वारकरी संप्रदाय वारसा आहे, त्याबद्दल तुमच्या जी वारसा आहे त्याबद्दल काय बोलाल? महाराजांचा अभंग आहे, पूर्व पुण्य असे तयाच्या पदरी तोच वारकरी पंढरीचा. म्हणजे त्याच्यामध्ये ज्याच्या आयुष्यामध्ये पूर्वजन्मीचं पुण्य आहे तर तोच या वारीचा वारकरी होऊ शकतो. आता आमचे सर्व व्हॉलंटियर वारकरी तर आहेच, त्याबरोबर सेवेकरी सुद्धा आहे. म्हणजे दुधामध्ये आपण साखर जे म्हणतो तर त्या पद्धतीने सर्व आमचे व्हॉलंटियर काम करत आहेत. म्हणजे वारकरी आहे, सेवेकरी आहे. तर हे भाग्य मिळणे आम्हाला सर्वांना खूप मोठी गोष्ट आहे. जेव्हा वारकरी ही भावना व्यक्त करतात, तेल मालिश असेल, फूट मालिश असेल किंवा इलेक्ट्रॉनिक जी काही उपकरण तुम्ही वापरताय, आज मित्रांनो डीजे सेट म्हणजे जो डीजे असतो ना, म्हणजे इलेक्ट्रिसिटीचा पण डीजे यांच्या बरोबर 3 ते 4 गाड्या असतात. तर हे सगळे सेवा केल्यानंतर वारकऱ्यांची जी भावना निर्माण होते त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आता मागाशी वारकरी म्हणत होता, मला जेवायला नसते मिळलं तरी चाला असेल, चालून चालून दमल्यामुळे माझे पाय या जास्त झाल्यामुळे रिलीफ झाले. तर तुम्ही ही सेवा करता खूप चांगल्या प्रकारे करताय, तर अशी सेवा तुम्ही करीत राहा. बरं मला सांगा, तुम्ही एकटे नाही, तुम्ही संपूर्ण फॅमिली घेऊन आलात आणि गेले आता 9वा दिवस पूर्ण वारीमध्ये सेवा करता. स्वच्छता असेल, मसाज असेल, वारकऱ्यांना भेटतो, कारण पूर्ण फॅमिली घेऊन येणं बहुतांश अशक्य असतं मित्रांनो, पण हे फॅमिली घेऊन येतात. तर काय पुढून चेतना मिळते? चेतन देणार तो पांडुरंगच आहे आणि करत राहिले पाहिजे. गुरुजी म्हणतात की तू एखादं 100 पावलं टाकायचे असेल तर 1 पाऊल म्हणजे तुम्ही टाका. गुरुजी म्हणजे बाकीचे 99 पावलं म्हणजे मी टाकतो. तर त्या पद्धतीने आम्हाला सर्व प्रेरणा भेटत आहे याच्यात. निश्चितपणे श्री श्री रविशंकरजी म्हणतात 1 पाऊल तुम्ही टाकलं तर 99 पाऊल मी टाकतो, असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्या चेतनेने हे गेली 5 वर्ष झाले काम करत आहेत आणि ही परंपरा जी आहे सेवेची, त्यांनी मागाशी सांगितलं की ही परंपरा अखंड
आमच्या पिढ्याने पिढे चालू राहील अशी त्यांनी या ठिकाणी ग्वाही दिली. आपण पांडुरंगा चरणी प्रार्थना करतो आणि त्यांची ही सेवा पिढ्याने पिढे चालू हो हीच आपण ज्ञानोबराय तुकोबराय आणि पांडुरंगा चरणी प्रार्थना करूया आणि या ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी. रामकृष्ण.